काय सांगणार आज तुम्ही शाखेचं उद्घाटन केलेलं आहे? नक्कीच शाखा उद्घाटन केलेलं आहे. जनसेवेचं कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. आमचे धर्मेंद्र काळेजी जे जिंकलेले आहेत त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन करताना खूप आनंद होतो. आणि अर्थात तुम्ही पाहताय आमचे सगळे इकडे जे सैनिक आहेत ते लढत आहेत, मुंबईसाठी लढत आहेत. जसं आपण जर पाहिलं तर एक सगळ्यात महत्वाचं चर्चेत आहे त्याबद्दल तुम्ही कसं पाहताय? काय काय गोंधू बाबाचा हा विषय आता सगळ्यात मोठा बद्दल खूप चर्चेत आहे, याबद्दल कसं? बोंधू बाबा तर चर्चेत आहेत, पण बोंधू भक्त जे आहेत त्यांचे काय अंधभक्त आणि बोंधू भक्त हे तसेच आहेत एकमेकांसारखे. ते मंत्रिमंडळात बसलेले आहेत तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? एक नक्कीच मी कौतुक करीन पोलिसांचं, ज्यांनी ही अटक घडवून आणली आणि सगळं हे प्रकरण लोकांसमोर आणलं. पण महाराष्ट्र, आपण नेहमी पुरोगामी महाराष्ट्र म्हणत होतो आणि असं कधीही महाराष्ट्र नव्हतं. पण जे काही घडत आहे प्रकार, हे कुठेतरी आपल्याला ह्याच्यापासून याला रोख लावून पुढे निघणं गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये रुपाली तटंगर यांचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. अजून किती जणांचे राजीनामा? त्यांचा एकेचा घेतलेला आहे. बाकीचे काय किती कोणाचे फोटो आहेत? केंद्रापासून इथे गल्लीपर्यंत किती लोकांचे फोटो आहेत त्यांच्यासोबत? कोण कोण त्यांच्यासोबत जात होतं? कोण कोण टाचण्यात ओढत होतं? हे जे टाचणी किंग आहेत त्यांना कधी अटक होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा फोटो समोर आलेला आहे त्यांच्यासोबत, तर त्यांच्याही राजीनाम्यासाठी तुम्ही मागताय? आता अजून काही काही प्रकार त्यांच्या माध्यमातून बाहेर येतात. कशाचे बळी दिलेत आणि काय काय केलेलं आहे. एवढा घाणेरडा प्रकार, किडा सांडणारा प्रकार कोणी आधी केला नव्हता. तो ही राजकीय संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती, कधी संस्कृती देखील नव्हती राज्याची. एलपीजी गॅस साठी आता पण सर्वात जास्त लाईन या सलाम एरियामध्ये बघायला नक्कीच एलपीजी गॅस असेल, पेट्रोल डिझेलची तुम्ही किंमत बघा. हे सगळंच भाजपचं केंद्र सरकार, बेंगाल, तामिळनाडू, पुडुचेरीच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर किती वाढवणार आहे तुम्हाला कल्पनाही नाही. हे नुसतं राजकीय हेतूने आता थांबलेले आहेत, पण लोकांना त्रास याचा निवडणुकीनंतर भाजप देणार. सगळ्यात महत्वाचा एक विषय अजून एक आहे, बोरिवलीतील मँगोज पार्क आता अजूनपर्यंत उद्घाटन त्याचं रखडलं गेलेलं आहे. मँगोज पार्कसाठी मीच फंड दिला होता पालकमंत्री म्हणून त्यावेळी, आणि आम्ही सुरुवात केली होती. 3 वर्ष ते आता तयार आहे आणि उद्घाटनासाठी वेळ नाही मिळतो. हिंदी में जानना चाहते हैं जिस प्रकार से आप जामुनगर में ऑफिस का उद्घाटन करने यहीं पे मुझे बहुत सुख भी मिल रहा है. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.